राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. राजकीय वर्तुळात चर्चा, तर मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी घेतली अमित शहांची भेट. मतदारसंघातील विकास कामांसाठी केंद्राकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अमित शहांचं आश्वासन. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची चर्चा. ठाकरेंचं आंदोलन मंदिराऐवजी रस्त्यावर होण्याची शक्यता. रामनगरमधील राम मंदिरात आंदोलनाला मंदिर प्रशासनाचा विरोध. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रस्त्यावर मंडपाची उभारणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर काँग्रेसचंही नागपुरात आंदोलन. काँग्रेसकडून रामभक्त आस्था जागरण यात्रा. 19 जुलैला रामटेकच्या गड मंदिरातून यात्रा. पावसाच्या लपंडावामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारचा मोठा दिलासा. दुबार पेरणीसाठीचा खर्च डीपीडीसीच्या निधीतून देणार, सरकारची घोषणा. श्रीरामपूर शहरामध्ये आज भव्य निषेध मोर्चा. सर्वपक्ष नेते विविध संघटना मोर्चात सहभागी होणार. हॉटेल व्यावसायिकांच्या हत्येच्या निषेधार्थ 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज सातारा जिल्ह्यात प्रवेश. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज पवित्र निरास्नान. पालखीचा आजचा मुक्काम लोणंदमध्ये. फ्रान्सला 2-0 नमवत स्पेनची फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक. सलग तिसऱ्यांदा फायनल गाठण्याचं एम्बाप्पेच्या संघाचं स्वप्न भंगलं. बलुचिस्ताननं स्वतःला घोषित केलं स्वतंत्र देश. 85% भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा. घोषणेचं निवेदन सोशल मीडियावर व्हायरल. नंदकिशोर गोयंका यांना आज अखेरचा निरोप. सकाळी 11 वाजता निघणार अंत्ययात्रा. हिसारमध्ये होणार अंत्यसंस्कार.